नागपूर रेल्वे स्टेशन भारताच्या मध्यभागी असणारं महत्त्वाचं रेल्वे जंक्शन। या रेल्वे स्टेशनला रेल्वे हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे मित्रांनो। नागपूर रेल्वे स्टेशनला रिडेव्हलपमेंट करण्याची खूप वेळा मागणी झाली मित्रांनो, परंतु रेल्वे हेरिटेज घोषित केल्यामुळे काही बंधने आलेली आहेत। जुन्या बिल्डिंगला धक्का न लावता तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकता असे निर्देश आहेत। हे रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी सावनेरवरून लाल दगड म्हणजे बलुआ नावाचे दगड मागवण्यात आले होते मित्रांनो। या दगडानं या रेल्वे स्टेशनचं बांधकाम करण्यात आलेलं आहे मित्रांनो। खैरागडचे राजा यांच्यापासून ब्रिटिशांनी 1 रुपयाच्या किमतीवर हे जमीन विकत घेतली होती मित्रांनो आणि 15 जानेवारी 1925ला हे रेल्वे स्टेशन बनून कंप्लीट झालं। या 15 जानेवारी 2025ला या रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण होणार आहे मित्रांनो, म्हणजे होत आहे। नागपूरच्या साईडला महत्त्वाचे रेल्वे स्टेशन म्हणजे नागपूर जिल्ह्यातच नागपूर सिटीला लागूनच महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो। या प्रकारे अंजनी 4 किलोमीटरवर इतवारी जंक्शन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो। नागपूर रेल्वे स्टेशनच्या साईडला म्हणजे जंक्शनच्या नागपूर रेल्वे जंक्शनवर 8 प्लॅटफॉर्म आहे आणि 13 ट्रॅक आहे। देशातलं पहिलं डायमंड क्रॉसिंग हे नागपुरातने आहे मित्रांनो। दिल्ली चेन्नई मुंबई कलकत्ता ट्रंक लाईनवर महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे नागपूर जंक्शन। नागपूर जंक्शनवर 254 मेल लोकल एक्सप्रेस गाड्या धावतात मित्रांनो। नागपूरवरून प्रॉपर 22 रेल्वे सुटतात मित्रांनो आणि इथं संपतात 22 रेल्वे। 250च्या वर मालगाड्या या रेल्वे स्टेशनहून क्रॉस होतात मित्रांनो। महाराष्ट्रातलं सर्वात श्रीमंत 4थ्या नंबरचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो नागपूर जंक्शन आणि दरवर्षी 1.5 कोटीच्या जवळपास पॅसेंजर अप डाऊन करतात या रेल्वे स्टेशनवरून। देशाच्या मध्यभागी आणि शरीराच्या हृदयस्थानी आहे मित्रांनो नागपूर जंक्शन। आजची अपडेट इथपर्यंतच होती मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। भेटूया पुढील अपडेटमध्ये।